कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वंदे, दिव्याचं कौतिक वाटतं मला। नाही म्हणजे सीताईची माफी मागितली तिनं, पण डुचकीवर अजून विश्वास बसत नाही ग माझा। आई, तुमचा विश्वास बसत नसला ना तरी गाडी हळूहळू रुळावर येते। परमेश्वरा बुद्धी दे डुचकीला। आई, आता हा मुर्दा इथं कशा पायी आलाय? आई, जरा शांत राहा ना। तू बोलू नगस। शांत घ्या म्हणे, काय शांत घ्या? भैयाजी जाऊ दे ना, माफी मागितली आहे ना त्याने। माफ करणारा मोठा असतो। वा, हे तू डुचके मला सांगतेस? तुला कळतंय का त्यानं काय केलंय ते? भैयाजी मला माहितीये त्यांनी काय केलंय, पण माफी पण मागितली आहे ना त्याने आता। आई, शिवा, आशू सगळ्यांनी केलंय ना माफ त्याला आता। आई, आई, ऐक ना, हे बघ, मला मला माहितीये मी इथे आलेलो तुला आवडत नाही। अगं पण मी केलेल्या चुकांची माफी मागितली ना, मी तू माझ्याशी बोलणंच टाकलं। मुलगा आहे का मी तुझा, तू मला असं का वागवतेस? मुलगा आहेस ना, मार मुलासारखा एकदा तरी वागलायस का? अरे तू नुसत्या चुका नाही केली आहेस तर पाप केली आहेस, पाप। मान्य मी पाप केले, पण त्याची शिक्षा तू दिलीस ना मला। हवं तर अजून 2 कानाखाली मार, पण मला असं दूर लोटू नको साई। साई असलो तरी मुलगा आहे का मी तुझा? मुलगा आहे म्हण, मुलाची कर्तव्य काहीतरी पार पाडलीस का? आई, आई जाऊ दे ना आता तो विषय। अरे जावे बापू, कसे आहात? काका, काही खाणार आहेस का? काहीतरी करते खायला। तू देशील ते खाईन बेटा। आई, माझं ठरलंय, हा घरासाठीचा वाद की भांडणं हे सगळं बंद करायचं। मला कळलंय, जे आहे ते स्वीकारलं ना की माणूस आनंदात राहू शकतो। मला हेही समजलंय की खरा आनंद हा आपल्या कुटुंबासोबत एकत्र राहण्यात आहे। नाही, नक्की तुझ्या डोसक्यात काय चाललंय ते सांगशील काय? असं का बोलतेस आई? जे तोंडावर आहे तेच माझ्या मनात आहे। पण हेही खरंय, तुझा माझ्यावर विश्वास का बसेल? मी पापच अशी केली, हे घर बळकवण्याचा विचार केला, आपल्या माणसांचा कधीच विचार नाही केला। माझी आई, माझी वहिनी, माझं कुटुंब यांच्यासाठी कधीच काही केलं नाही, पण ह्यापुढे मला माझ्या कुटुंबासाठी करायचं, मागचं सगळं विसरायचं आहे। काका, घे सरबत पी, मी खायला आणते। किती वाईट वागलो मी आपल्याच माणसाची, म्हणूनच हा आपलेपणा मी गमावून बसलो। पण मला हे सगळं परत हवं, मला आपली माणसं परत हवी। आई, तू हवी आहेस मला। आई प्लीज प्लीज आई, हा राग गिळून टाक। वहिनी एकदा आईला समजाव, तिला म्हणा एकदा मला माफ कर प्लीज। आई, कळतंय तुला या सांगितलेलं? आई, आई, वा, घमघमाट सुटला अगदी। मग पिठलं भाकरी एवढी केलीये, आशूला खायची होती ना? अगं मग डबा पाठवलास का त्याला? एक सेकंड आई, काय विचारतेस तू? अगं ही जेवायला बसली म्हणजे ऑफकोर्स पाठवला असेल। हा भाई, मग पाठवला ना। काय सीताई, कसं झालंय? छान।
जमलं बुवा कीर्ती तुला. हो काकू, पण फक्त तिने एकटीने नाही केले, म्हणजे शिवा वहिनीने मदत केली म्हणून झालं, नाही तर काहीतरी खूप फनी झालं असतं. पण मी केलंय ना, दिसत नाहीये का फक्त बोलायचं. आणि आत्ता घरातलं सगळं मीच करते, जेवण, साफसफाई, आणि एवढं सगळं करून तुमची बोलणी खायची का? बरोबर आहे कीर्ती तुझं. हे पटतंय ना तुला? हो, मला पटलंय. चूक तुझी नाहीये, आमची आहे. लहानपणापासून तुला लाडकी लेक, पहिली मुलगी म्हणून खूप लाडावलं, काही कामं पडू दिली नाही. आता सवय नाही कामांची, आता चूक कळते. म्हणजे कामाची सवय असायला हवी. आपलं बालपण आठवतं ना उर्मिला तुला? हो, काय होतं ना आपलं बालपण. कसं होतं? अगं म्हणजे आम्ही भरपूर कामं करायचो आणि खूप धम्माल पण करायचो ना ताई. आई, तुम्ही लहानपणी गावाकडे खूप मज्जा केली असेल ना? आणि तुमचं गाव तर कोकणात आहे ना, म्हणजे तिकडे नारळाची झाडं, आंब्याची झाडं सगळं असेल. आमराई, आई, आता आपण का नाही जात ग? शिवा वहिनी, एक काम करू, आपण सगळे आता प्लॅन करूयात. येशील ना तू? मला चालेल. जायचं ना? हो, जायला पाहिजे. सगळ्यात मजा असायची. हा, कामं पण मजेतच चालायची आणि न कंटाळता. आणि कामं झाली की मग गप्पा काय, गाणी काय, खेळ काय. मला एक गंमत सांगते. वडाच्या पारंब्यांवर आम्ही झोके घ्यायचो. उर्मिला एवढी घाबरायची, तुझी आई एवढी घाबरायची, तुला सांगते. आई, हो. आणि ना मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना बजावून सांगितलं होतं की मला झोका देईल तर फक्त ताई. काकू, म्हणजे कसं होतं तुमचं बालपण? हे काय आता परत? म्हणजे मगाशी पण हा विचार आला, पण मला सीताईंना कसं विचारायचं काय ते कळलं नाही, म्हणून तुम्हाला विचारते. कसं होतं तुमचं बालपण? बालपण शिवा, तशी आमच्या घरची परिस्थिती चांगली होती, पण आमची आई ना नेहमी आजारी असायची आणि त्यामुळे सगळी कामं आम्हालाच करावी लागायची. आणि आम्हालाच काय, खरं तर सगळी कामं ना ताईच करायची. मी लहान होते ना, त्यामुळे ताई मला नेहमी म्हणायची, उर्मिला तू राहून देत, मी आहे ना, मी सगळी कामं करेन, तू जा खेळायला. म्हणजे लहानपणापासून सीताईनेच तुम्हाला सांभाळलं का? हो, तेव्हापासूनच तिने सगळं सांभाळलं. बाबांना भेटायला पाहुणे यायचे, त्यांचं चहा पाणी, त्यांचा स्वयंपाक, आईचं सगळं सगळं ती करायची. म्हणजे मी तिला मदत करायचे, पण मोठं होईपर्यंत तिने मला फारसं काही करू दिलं नाही. सगळं तीच करायची. म्हणजे त्या लहानपणी असं खेळायला वगैरे किंवा मित्रमैत्रिणी असं काही नव्हतं का? जायची ना, पण तिला घरी यायची घाई असायची. शिवा, मला नाही वाटत की तिने तिचं बालपण कधी जगलं. तेव्हाच तिला मोठं व्हावं लागलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.